नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध महादेवाचे मंदिर पाहण्यासाठी, ते म्हणजे शिखर शिंगणापूर। हा जो उजव्या बाजूचा रोड आहे तो शिखर शिंगणापूरला जातो, तर डाव्या बाजूचा रोड मुंगी घाटाकडे जातो। ह्या मुंगी घाटातूनच महादेवाच्या कावडी चैत्र महिन्यात वरती नेल्या जातात। हा दहिवडी नातेपुते रोड आहे, ह्यापासून एक फाटा शिंगणापूरला जातो। ही आहे शिखर शिंगणापूर गावची मुख्य कमान। ह्या कमानीच्या उजव्या बाजूने गुप्तलिंगाकडे रोड जातो, ते ठिकाण आपण व्हिडिओमध्ये शेवटी पाहू। पार्वतीने रुसून लपून बसलेल्या शंकराला अचूक शोधून काढले आणि पुन्हा जाऊ नये म्हणून चक्क दुसऱ्यांदा जिथे लग्न केले ते हे ठिकाण स्वयंभू महादेवाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे। शंकर पार्वतीच्या विवाहाचे ठिकाण म्हणून शिखर शिंगणापूरला दक्षिण कैलास असेही म्हणतात। सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यामध्ये दहिवडी गावापासून 20 किलोमीटर अंतरावर आणि फलटणच्या आग्नेयेस 37 किलोमीटर अंतरावर शिखर शिंगणापूर वसलेले आहे। सह्याद्री पर्वत रांगेची एक शाखा पूर्व पश्चिम पसरलेली आहे। या डोंगर रांगेला शंभू महादेवाची डोंगर रांग असे म्हणतात। याच डोंगरावर शिंगणापूर वसलेले आहे। या गावापासून उंच टेकडीवर हे शंभू महादेवाचे मंदिर आहे। हे मंदिर समुद्रसपाटीपासून 1050 मीटर उंचीवर आहे। मंदिरात जाण्यासाठी जवळपास 400 पायऱ्या चढून जावे लागते। महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव यादव कुळातील सिंदल राजाने वसवले होते असे म्हणतात। मंदिराला दगडी तटबंदी असून या मंदिराच्या आवारात 5 मोठे नंदी आहेत। या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात मोठ्या घंटा आहेत। या घंटांपैकी एक घंटा ब्रिटिशांकडून मंदिराला भेट मिळाली आहे। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये 2 शिवलिंग आहेत, त्यांनाच शिवपार्वतीचे प्रतीक मानतात। मंदिराच्या आवारात अनेक दीपमाळा आहेत। शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत असल्याने मालोजीराजे भोसले म्हणजेच शिवछत्रपतींचे आजोबा आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत असत। पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे भाविकांचे होणारे हाल पाहून मालोजीराजांनी इसवी सन 1600 साली येथे एक मोठे तळे बांधले, त्यास पुष्कर तीर्थ असे म्हणत। त्यालाच आता शिवतीर्थ असे म्हणतात। छत्रपती शिवाजी महाराजांचे खाजगी मंदिर म्हणून पण हे मंदिर प्रसिद्ध आहे। स्वतः महाराज आणि त्यांचे कुटुंबीय येथे महादेवाच्या दर्शनाकरता येत असत। तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी या मंदिराला दानपत्रे दिलेली आहेत आणि मंदिराची संपूर्ण काळजी आपले दोन्ही छत्रपती घेत असत। पूर्वीचे मंदिर पडल्यामुळे 1735 मध्ये साताराच्या शाहू महाराजांनी सध्याचे मंदिर बांधले। वीर सरदार बाजी गोळे यांच्या देखरेखीखाली या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले। पुढे 1978 मध्ये याचाच जीर्णोद्धार झाला। दक्षिणेतील रामस्वामी नावाच्या एका स्थापत्य तज्ज्ञाकडून शिखराची व मंदिराची डागडुजी करून त्यांना आकर्षक रंग देण्यात आला। सध्या हे मंदिर साताराचे श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले यांच्या खाजगी मालकीचे आहे। या मंदिराच्या खांबांवर अनेक मूर्त्या कोरलेल्या आहेत, त्यात प्राण्यांच्या तसेच पौराणिक घटनांच्या आकृत्या आपल्याला दिसतात। शंभू महादेव अनेकांचे कुलदैवत असल्यामुळे अनेक नवविवाहित दाम्पत्य या ठिकाणी दर्शनाला येतात। शिखर शिंगणापूरची यात्रा चैत्र गुढी पाडव्यापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत असते। चैत्र शुद्ध अष्टमीला शंकर व पार्वती यांचा विवाह हा मुख्य सोहळ्यापैकी एक भाग असतो। तत्पूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदेस विवाहाचा मुहूर्त म्हणून हळद जात्यावर दळली जाते। चैत्र शुद्ध पंचमीस
खानदेशातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवभक्त वराडी म्हणून येतात आणि शंभू महादेवाला व पार्वती मातेला म्हणजेच शिवलिंगांना हळद लावतात। चैत्र शुद्ध अष्टमीला संध्याकाळी शंभू महादेव आणि पार्वती मातेचा विवाह सोहळा पार पडतो। यासाठी लागणारे पागोटे मराठवाड्यातील शिवभक्त घेऊन येतात। लग्नासाठी 550 फूट लांब पागोटे विणले जाते। यास शंभू महादेवाचा लग्नाचा आहेर मानला जातो। ज्या कुटुंबाला हे काम दिले जाते ते कुटुंब पूर्ण वर्षभर त्यासाठी मेहनत करते। विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या कळसाला बांधतात आणि रात्री 12 वाजता मंगलाष्टके व सनई चौघड्यांच्या गजरात शंभू महादेव आणि पार्वती मातेचा विवाह सोहळा हर हर महादेवच्या जयघोषात पार पडतो। एकेकाळी चैत्र शुद्ध एकादशीस इंदूरचे राजे होळकर महादेवाचे दर्शन घेत असत। तसेच या सोहळ्यासाठी अनेक कावडी मुंगी घाटातून वरती येतात। त्यामध्ये पहिल्या मानाची तेल्याभोवतीची कावड असते। ह्या ज्या 3 वास्तू आपल्याला दिसत आहेत त्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे आणि छत्रपती संभाजी महाराज यांची स्मारके आहेत। ह्याला किल्ल्याप्रमाणे तटबंदी बनवलेली आहे। ही स्मारके सातारचे छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेली आहेत। या ठिकाणापासून 4 किलोमीटर अंतरावर गुप्तलिंग हे ठिकाण आहे। काही अंतर खाली उतरून गेल्यावर हे ठिकाण आपल्याला दिसते। या ठिकाणी महादेवाची पिंड असून त्या पिंडीच्या बरोबर खालील बाजूला असणारे गुप्त शिवलिंग आपल्याला हात लावून पाहायला मिळते। ह्या गुप्त शिवलिंगाखालून सतत पाण्याचा झरा वाहत असतो आणि त्यामुळे ह्या शिवलिंगाला सतत जलाभिषेक होत असतो। या ठिकाणी जटाकुंड, नर्मदा कुंड, भागीरथी कुंड अशी पाण्याची कुंडी आहेत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा। धन्यवाद।